कारण सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात झाली आहे। जोरदार युक्तिवाद आजही पाहायला मिळणार आहेत। कपिल सिब्बलांकडूनच युक्तिवाद सुरू झालाय। शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणावर सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात झाली आहे। कपिल सिब्बलांकडून कलम 29(अ) चा दाखला देण्यात आलाय। कपिल सिब्बलांकडून काही कागदपत्र देखील कोर्टासमोर सादर करण्यात आली आहेत। निवडणूक आयोग आणि त्याने घेतलेल्या भूमिकेवरती जोरदार युक्तिवाद खरं तर गेल्या 2 सुनावण्यांमध्ये केले जात आहेत। कपिल सिब्बलांकडून सातत्याने हा मुद्दा मांडला जातोय आणि त्याच स्वरूपात पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात झाली आहे। काय घडतंय कोर्टात थेट जाऊयात। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्याला अपडेट्स देत आहेत। रामराजे, काय आज युक्तिवादात समोर येत आहे? बिलकुल, सर्वात पहिला मुद्दा म्हणजेच की जी पक्षाची जी घटना आहे त्या संदर्भामध्ये कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे की निवडणूक आयोगाकडे जे डॉक्युमेंट देण्यात आले होते 2018 चे सुद्धा डॉक्युमेंट देण्यात आले होते आणि त्या डॉक्युमेंट वरून जो गदारोळ चालू आहे की त्या डॉक्युमेंटच्या नुसारच की पद जे होतं ते नवीन निर्माण करण्यात आलं होतं, परंतु नवीन निर्माण केलेल्या पदाचं अपडेट पण देण्यात आले होते असं पण सांगितलं गेलेलं आहे। जर कुठे काही त्रुटी असेल, मग तो पत्ता असेल किंवा इतर कोणते जर त्रुटी असेल, कार्यालयाचा पत्ता असेल, संपर्क क्रमांक असेल, नाव असेल, तर असे जर कुठे त्रुटी असेल तर मात्र ते हे केले जाते, दाखवले जाते, त्याच्यामध्ये दुरुस्ती केली जाते। मात्र घटनेच्या संदर्भामध्ये जिथे निवडणूक आयोगाला माहिती दिली होती तर त्या संदर्भामध्ये उगाच हा मुद्दा जो आहे तो पुढे रेटला जातो निवडणूक आयोगाकडे। निवडणूक आयोग हे आपले कागदपत्र सुद्धा नीट तपासत नाहीत असा आरोप करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भाचे काही कागदपत्र जे आहेत ते दाखवण्यात आलेले आहे। लोकप्रतिनिधी कायद्याचा सुद्धा रेफरन्स जो आहे तो देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर निवड कशी झाली होती आणि 12 उपनेते नामनिर्देशित केले होते आणि 21 जण निवडून आले होते, म्हणजे जे पक्षाची संपूर्ण घटना होती, पक्षामधले जे पदाधिकारी होते त्यांची निवड कशा पद्धतीने झाली होती ते सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला आहे। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये ही निवड झाली होती ती सुद्धा सांगितलेलं आहे। त्याचबरोबर 4 एप्रिलला निवडणूक आयोगामध्ये ही संपूर्ण माहिती जी ती देण्यात आली होती आणि त्या संदर्भातचा शिक्का सुद्धा स्टॅम्प सुद्धा दाखवण्यात आलेला आहे। आणि त्याचबरोबर की 2018 मध्ये शिवसेना पक्षाने काही बनावट दस्तऐवज तयार केले असण्याची शक्यता अजिबात नाही, असा कोणताही दस्तऐवज जो आहे तो अस्तित्वात नाही असं सांगितलेलं आहे। त्यामुळे हे 2018चे जे काही डॉक्युमेंट आहे ते योग्य आहे, कोणतेही बनावट नाही असं सुद्धा युक्तिवाद करण्यात आले। तर त्यावर न्यायमूर्ती बागची यांनी विचारलेलं आहे, फेब्रुवारीमध्ये नेत्यांच्या संख्येत बदल झाला होता, तुम्ही निवडून आलेल्या सदस्यांची नावे कळवली नाही का? म्हणजे की जे निवडून आलेले आहेत तर त्यांची जी नावं आणि त्याचबरोबर संख्या जी आहे तर ते देणे गरजेचं होतं, मग ती दिली होती का नव्हती निवडणूक आयोगाकडे हे सुद्धा विचारलेलं आहे। आणि त्यावर त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही दोन्ही प्रकारच्या नेत्यांची माहिती दिली होती आणि आमची संपूर्ण घटना जी आहे ती सुद्धा निवडणूक आयोगाकडे सादर केली होती। त्यामुळे जो कोर्टाने प्रश्न विचारला होता की जी संख्यामध्ये बदल झाला, संख्या वाढ झाली तुमच्याकडे, तर त्या संदर्भाचे नाव अपडेट हे केलं होतं का निवडणूक आयोगाकडे? तर त्यावर सुद्धा कपिल सिब्बल यांनी सांगितलं की तो सुद्धा ही संपूर्ण माहिती जी आहे ती निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे आणि त्यावर आयोगाचा शिक्का सुद्धा आहे असं सांगितलेलं आहे। आणि जो दस्तऐवज तयार केला गेलेला आहे तर त्याबाबत सुद्धा म्हणजे की जर चुकीचा कोणता दस्तऐवज जर तयार केला गेला असेल तर त्या संदर्भामध्ये कारवाई करावी असं सुद्धा सिब्बल यांनी सांगितलेलं आहे। मात्र ही संपूर्ण माहिती म्हणजे की ते आमदारांचं झालेली जे पदाधिकारी आहेत त्यांची नावं, त्याचबरोबर त्याच्यामध्ये कोण आमदार आहेत, खासदार आहेत, त्या संदर्भाचे अपडेट, कार्यालयाचा पत्ता, संपर्क क्रमांक, घटनेमध्ये केलेला बदल, शिवसेना प्रमुख म्हणून झालेला बदल, हे सगळं निवडणूक आयोगाला दिलं होतं आणि त्या संदर्भाचा त्यांचा शिक्का सुद्धा आहे आणि हेच कोर्टामध्ये सांगितलेलं आहे कपिल सिब्बल यांनी। नक्कीच आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात नेमकं काय काय घडतंय आणि आता दस्तऐवज नंतरचा असेल तर आयोगानं कारवाई करायला हवी होती असं सातत्यानं म्हणण्यात येत आहे। आत्ताची मोठी बातमी म्हणावी लागेल कोर्टातनं, सुप्रीम कोर्टातनं 2018च्या पत्रावर आयोगाच्या पोचपावतीचा शिक्का असल्याचं सिब्बलांनी म्हटलंय। नियुक्त आणि निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांची माहिती दिलेली आहे, पक्षाची घटना देखील आयोगाला दिली होती असं सिब्बलांनी म्हटलंय। हा दस्तऐवज नंतर दिल्याचा आयोगाचा दावा आहे, न्यायमूर्ती बागची म्हणाले। त्यावरती सिब्बलांनी 2018च्या पत्रावर आयोगाच्या पोचपावतीचा शिक्का असल्याचं युक्तिवादात म्हटलं। त्यामुळे आज पुन्हा एकदा सिब्बलांकडनं युक्तिवाद करण्यात येतोय आणि जोरदार युक्तिवाद करण्यात येतोय सिब्बलांकडनं। सातत्यानं
निवडणूक आयोग आणि त्याची भूमिका, ज्या पद्धतीत निवडणूक आयोगानं निर्णय घेतलेले आहेत त्यावर बोट ठेवण्यात येत आहे युक्तिवादामध्ये कपिल सिब्बलांकडनं, आणि आयोगाची भूमिका कशी चुकीची राहिली. आयोगानं कागदपत्रांची पाहणी देखील केली नसल्याचं कपिल सिब्बल आपल्या युक्तिवादात सातत्यानं म्हणतात. रामराजे, आयोगानं साधं कागदपत्रांकडे देखील पाहिलं नाही असं देखील कपिल सिब्बलांनी म्हटलंय. तर काय संदर्भ होता त्या वाक्याचा? बिलकुल, कारण घटनेमध्ये जेव्हा जेव्हा काही घटनेमध्ये सुधारणा करण्यात आली, त्याचबरोबर पक्षाच्या संदर्भामध्ये जे जे काय अपडेट करायचे होते, कार्यालयाचा पत्ता असेल, संपर्क क्रमांक असेल, तर ते दरवेळेस जे आहे ते निवडणूक आयोगाला सादर करावं लागतं. तर प्रत्येक वेळी तसं सादरीकरण केलेलं आहे. 2013 ते 18 पर्यंत जे काही शिवसेना पक्षामध्ये घडामोडी घडल्या त्या संदर्भाची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. जी सदस्य संख्या वाढली त्या संदर्भात सुद्धा माहिती देण्यात आली आहे. पदाधिकारी जे आहेत त्या संदर्भात सुद्धा माहिती देण्यात आली होती आणि एक शिक्का असलेला एक पत्रक सुद्धा दाखवलेला आहे. त्याच्यामुळेच कुठेतरी निवडणूक आयोग जो आहे त्यांना या संदर्भामध्ये माहिती नसते का? जी नावं आहेत पदाधिकाऱ्यांची ती नावं त्यांनी पडताळून पाहिली नाहीत का, असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे. इंडियन निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती आहे. नक्कीच नियुक्त आणि निवडून आलेल्या पक्षाची घटना देखील आयोगाला दिली होती असं सिब्बलांनी म्हटलंय. 2018 मध्ये शिवसेना पक्षानं काही बनावट दस्तऐवज तयार केले असण्याची शक्यता नाही. ते म्हणतात की असा कोणताही दस्तऐवज तिथं अस्तित्वात नाही असंही सिब्बलांनी म्हटलेलं आहे. मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची. सुप्रीम कोर्टातनं मोठी अपडेट. 2018च्या दुरुस्तीनं पक्षप्रमुख पद सत्ता केंद्र बनल्याचा दावा. पक्षप्रमुखांच्या अधिकारांचा उल्लेख 2018च्या घटनेत आहे. सध्या पक्षरचना समजून घेणं अधिक महत्त्वाचं असल्याचं सिब्बल आपल्या युक्तिवादात म्हणतात. 2018च्या दुरुस्तीनं पक्षप्रमुख पद सत्ता केंद्र बनलं. पक्षप्रमुखांच्या अधिकारांचा उल्लेख 2018च्या घटनेत असल्याचं सिब्बल म्हणतात. सध्या पक्षरचना समजून घेणं हे अधिक महत्त्वाचं आहे. 2018च्या दुरुस्तीनं पक्षप्रमुख पद हे सत्ता केंद्र बनल्याचा दावा आहे. पक्षरचना सध्या समजून घेणं महत्त्वाचं असल्याचं सिब्बल आपल्या युक्तिवादात म्हणतात. रामराजे, काय नेमकं म्हणाले सिब्बल? कारण 2018च्या घटनेचा उल्लेख करण्यात आला आणि पक्षप्रमुख पद हे सत्ता केंद्र बनल्याचा दावा करण्यात आला, तो कशावरनं? बिलकुल, निवडणूक आयोग जे म्हणतं की एकाधिकारशाही पक्षामध्ये आहे हे त्या पदावरून दिसून येतंय. मात्र यावर लगोलग कोणताही निष्कर्ष काढणं योग्य नाही, कोणताही निर्णय देणं हे योग्य नाही असं कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे. आणि या निष्कर्षाच्या आधारे इतर कोणत्याही पक्षाला, कोणत्याही व्यक्तीला पक्ष देणं आणि चिन्ह देणं हे योग्य नाही असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे. कारण निवडणूक आयोगाने असा आक्षेप ठेवला होता की जी घटना आहे ती घटना चुकीची आहे. एकाच व्यक्तीकडे संपूर्ण अधिकार देण्यात आलेले आहेत आणि असं लोकशाहीमध्ये चालत नाही. त्यामुळं कुठेतरी ही त्रुटी जी आहे ती दाखवण्यात आली होती आयोगाकडून आणि नंतर मग हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे की जर आयोगाने त्रुटी दाखवली असेल तर त्यामध्ये दुरुस्ती करणं गरजेचं आहे. याचा अर्थ की हा संपूर्ण पक्ष जो आहे शिवसेना हा दुसऱ्या व्यक्तीला देणं हे चुकीचं आहे. याचा अर्थ असा होऊ शकत नाही की जर फक्त काही त्रुटी असेल तर पक्ष हा दुसऱ्या व्यक्तीला द्यावा. त्यामुळं हा मुद्दा जो आहे तो आता कपिल सिब्बल यांनी मांडलेला आहे. अगदी पुन्हा एकदा एक मोठी घडामोड. सुप्रीम कोर्टातनं शिंदेंना कोणत्या पदावरून काढणार असं सिब्बलांनी युक्तिवादात सवाल विचारलाय. उद्धव ठाकरेंना त्यांनीच पदावरनं हटवलं असं देखील सिब्बल म्हणतात. शिंदेंना त्यामुळेच कोणत्या पदावरून आता काढणार असं सिब्बलांनी विचारलंय. त्यांनीच उद्धव ठाकरेंना पदावरून हटवलं असा युक्तिवाद सिब्बलांनी कोर्टात केलाय. शिवसेना पक्षचिन्हावर सुनावणी सुरू झाली आणि जोरदार युक्तिवाद सिब्बलांकडनं करण्यात येतोय. सवाल ते आता न्यायालयाला विचारतायत. निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर आता काही सवाल यातूनच सिब्बलांनी उपस्थित केले.